नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते. तर एकाच बॅटरने इडली, डोसा, उत्तप्पम कसं करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर कडाक्याच्या थंडीत सुद्धा बॅटर अगदी फुलून कसं येतं आणि त्याचबरोबर जाळीदार मऊ कसं होतं हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक सिक्रेट ट्रिक बरोबर. तर तुम्ही इथे इडली बघू शकता, मस्त मऊ लुशलुशीत हे बॅटरने आपले इडली होतात. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे तांदूळ. तर तांदूळ तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. रेशनचे तांदूळ किंवा नॉर्मल जे तुम्ही वापरत असाल ते तांदूळ घेतले तरीही चालेल. 4 वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी भरून आणि त्यानंतर पाव वाटी भरून इतकं उडदाची डाळ घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर पुन्हा पाव वाटी इतकं आपल्याला इथे चणा डाळ ॲड करून घ्यायची आहे. कारण आपण एकाच बॅटरने इडली, डोसा, उत्तप्पम बनवणार आहोत. त्यासाठी त्याला डोशाला रंग छान यावं म्हणून ह्याच्यात आपण चणा डाळ ॲड करून घेऊया. त्याचबरोबर 1 चमचाभर इतकं आपण मेथीदाणा याच्यात ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर हळूहळू करत 2 ते 3 पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेते. तर आता तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर वरपर्यंत आपण पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता झाकण लावून 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. तर ह्याच्यावर आपण झाकण लावून घेऊया आणि 5 ते 6 तास व्यवस्थित आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता 5 ते 6 तास झालेले आहे. म्हणजे दुपारच्या वेळी मी हे भिजत ठेवले होते आणि आता रात्र झालेली आहे. तर हे व्यवस्थित भिजलेलं आहे. तर आपलं पीठ अगदी जाळीदार आणि थंडीत सुद्धा मस्त फुगून कसं येईल त्यासाठी मी तुमच्याबरोबर आज एक सिक्रेट ट्रिक शेअर करणार आहे. जेणेकरून आपलं पीठ अगदी फुलून येईल आणि मस्त जाळीदार होईल. तर इथे जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते ते आपण थोडं थोडं करत मिक्सरच्या भांड्यात इथे ॲड करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता एका झाऱ्याच्या मदतीने म्हणजे पाणी याचं काढून घेतलेलं आहे. आणि असंच आपल्याला हे तांदूळ डाळ आपण जे भिजत ठेवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही थोडं थोडं करतसुद्धा ॲड करू शकता किंवा एकत्रसुद्धा वाटू शकता. आता आपण जे सिक्रेट ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती ते म्हणजे ह्याचं जे भिजत ठेवलेलं पाणी होतं हे थोडंसं आमतं, कारण आपण ह्याच्यात तांदूळ भिजत ठेवले होते. ह्याने काय होतं तर जे आपलं पीठ आहे ते फुगण्यास मदत होते. आणि दुसरी ट्रिक हे आहे की ह्याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे पिस्ताना जे आपण पाणी ॲड करतो ते गरम अगदी कडकडीत जे पाणी असतं ते आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे. आणि मस्त बारीक अशी पीठ ह्याच्या आपण मिक्सरमध्ये हे दळून घेऊया. ह्याने काय होतं म्हणजे जे आपलं पीठ आहे ते अगदी गरम असतं. आणि जेव्हा आपण हे एका भांड्यात काढतो आणि झाकण लावून याला एक गरम ठिकाणी आपण ठेवतो तर आपलं पीठ अगदी मस्त कडाक्याच्या थंडीत सुद्धा मस्त फुलून येतो आणि जाळीदार होतो. तर तुम्ही ते बघू शकता पूर्ण जे तांदूळ आहे ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि एका टोपमध्ये मी ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता लगेचच आपल्याला ह्याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता भांड्याचा अर्धासुद्धा हे पीठ नाही आहे, म्हणजे खूप कमी आहे, अर्ध्यापेक्षाही खूप कमी आहे. आता पीठ जे आपण वाटून घेतलेलं आहे ते कसं वाटायचं म्हणजे अगदीच मऊ पेस्ट करायची नाही आहे आणि खूप जाडसुद्धा ठेवायची नाही आहे. अगदी सरसरीत म्हणजे हाताला थोडंसं असं लागलं पाहिजे, म्हणजे रवा जसा आपला असतो अगदी तसं असलं पाहिजे. म्हणजे हे परफेक्ट बॅटर आपलं वाटून तयार झालेलं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि काहीतरी जाड ठेवायचं. तर मी इथे बत्ता ठेवून घेतलेला आहे आणि गरम ठिकाणी आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही गॅसच्या खाली जे आपला वाटा असतो त्याचं जरी ठेवलं तरीही चालेल. आता पूर्ण रात्रभर आपण ह्याला भिजत ठेवलं होतं. आता तुम्ही बॅटर बघू शकता अर्ध्याहून कमी होतं. आता किती मस्त फुगून आलेलं आहे आणि मस्त जाळीदार झालेलं आहे. जे गरम पाणी आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं होतं त्यामुळे आपलं बॅटर गरम असतं आणि रात्रभर गरममध्ये म्हणजे वाफेमध्ये
आपलं हे बॅटर मस्त फुलून येतं आणि जाळीदार सुद्धा होतं. जेव्हा हे मस्त जाळीदार होतं तेव्हा आपल्याला ह्याच्यात इनो किंवा सोडा काहीही वापरायची गरज नसते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असा आपला हे बॅटर झालेला आहे. जेव्हा मी याला थोडंसं मिक्स करते तर हे हळूहळू करत खाली बसत आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्या जे इडली आहे ते मस्त मऊ लुसलुशीत होण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक अर्धा कप इतके पोहे. याला स्वच्छ धुवून थोडंसं भिजत ठेवलं होतं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी ॲड करून हे मस्त वाटून घेतलं. ह्याने आपले जे इडली होतात ते अगदी मऊ लुसलुशीत होतात. तर हे पूर्ण बॅटर आपण जे इडलीचं बॅटर तयार करून घेतलं होतं ह्याच्यात ॲड करून घेऊया पोह्यांचा बॅटर आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. तर हे आपलं परफेक्ट बॅटर बनवून तयार झालेलं आहे. हे एका बॅटरने आपण इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे काहीही बनवू शकतो. तर इथे मी घेतलेलं आहे सर्वात आधी इडलीचं पात्र. आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ब्रशच्या मदतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. म्हणजे वाफल्यानंतर आपले इडली अगदी अलगदपणे निघून बाहेर येतील. तर इथे थोडं-थोडं करत आपल्याला पीठ ॲड करून घ्यायचं आहे. अगदी पूर्ण भरून सुद्धा आपल्याला पीठ ह्याच्यात ॲड करून नाही करायचं आहे. थोडीशी जागा ठेवायची आहे. म्हणजे आपली जे इडली आहे ते मस्त फुलतील. त्याला फुलण्यासाठी जागा मिळतील. तर इथे बघू शकता आपण जे पीठ होतं, बॅटर होतं इडलीचं ते आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी भांड्यात आधीच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी व्यवस्थित कडकडीत गरम झालं की जे स्टँड आहे ते पूर्ण ह्याच्यात ठेवून घ्यायचं. झाकण लावून आपल्याला 15 ते 20 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची. म्हणजे अगदी हाय फ्लेमवर आपल्याला हे वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी घेतलेला आहे ओला नारळ, आलं, 2 हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. कढीपत्ता, बरोबर भाजलेले शेंगदाणे, डाळे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर 1-2 चमचे इतकं लिंबाचा रस आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर चवीपुरता मीठ ॲड करून घ्यायचं आहे. पाणी ॲड करून मस्त छान अशी मऊ आपल्याला चटणी इथे पिसून घ्यायची आहे म्हणजेच वाटून घ्यायची आहे. आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया. ओल्या नारळाची चटणी इडलीबरोबर खूप छान लागते आणि साऊथ इंडियन स्टाईल आपल्याला ह्याच्यात तडकासुद्धा लावायचा आहे. त्यासाठी 2 चमचे तेल, जिरे, मोहरी, उडदाची डाळ, त्याचबरोबर थोडंसं हिंग ह्याच्यात ॲड करून घेऊया. मस्त थोडंसं आपली हे फोडणी लाल झाली की ह्याच्यात आपल्याला कढीपत्ता ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे ते डाळ आपण उडदाची ह्याच्यात ॲड केलेली होती ते थोडीशी हलकीशी लालसर झाली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे आपण हे फोडणी बनवून घेतली होती ती आपल्याला चटणीमध्ये ॲड करून घ्यायची आहे. तर हे आपला फोडणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. हे आपण चटणीच्या वर ॲड करून घेऊया आणि छानपैकी मस्त हे मिक्स करून घेऊया. तर ओळा नारळाची पटकन बनवून तयार होणारी आपली ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण वळूया ते म्हणजे आपले इडलीकडे. तर इडलीसुद्धा इथे 15 ते 20 मिनटं होत आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त छान अशी आपली इडली फुललेली आहे. आपण थोडीशी जागा ठेवली होती ते सुद्धा मस्त फुलून आलेली आहे बघू शकता. आता एका चमच्याला आपल्याला थोडासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि हे इडली असं कॉर्नरला सोडवत आपल्याला हे सोडून घ्यायची आहे आणि तुम्ही इडली बघू शकता. मस्त मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार अशी आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे. कितीही दाबली तरीही पुन्हा ते आपल्या शेपमध्ये येते. म्हणजे अगदी कापसासारखी मस्त लुसलुशीत आपली ही इडली जाळीदार बनवून तयार झालेली आहे. बघू शकता साईजमध्ये अगदी डबल झालेली आहे आणि साऊथ इंडियन स्टाईल आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे. तर मस्त आजची ही रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर चला पुन्हा भेटूया. आजची छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.